ज्यांनी नेहमी दादा सरकार ब्रँड हा स्टँड घेतला आणि नेहमी मुलाखतमध्ये बोलले असे म्हात्रे साहेब आहेत. आपण त्यांना आज 2-3 प्रश्न विचारूया. सर्वप्रथम विचार झाला जो बैलगाडी क्षेत्रामध्ये देव ज्याला मानला जातो बकासूर, त्याबद्दल तुमचं काय मत असेल म्हात्रे साहेब? जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी महेश बळीराम म्हात्रे. दादा सरकार बकासूर हा महाराष्ट्राचा देव आहे. त्याबद्दल मी एकच म्हणेन की शर्यती क्षेत्र ही महाराष्ट्रातील हिऱ्या मोत्यांची खाण आहे आणि याच खाणीतून बैलरूपी अनेक हिरे, अनमोल हिरे जन्माला आलेले आहेत. पण ज्या हिऱ्याला मोलच नाही त्याला कोहिनूर म्हणतात आणि तो कोहिनूर जर कोण असेल तर तो महाराष्ट्राचा देव बकासूर आहे. नक्कीच खूप चर्चा आहेत. आणखी विचार झाला ना तर आत्ता मुंबई बिनजोडची देखील मैदानं खूप सुरळीत चालू आहेत. आत्ताच थोड्या दिवसा अगोदर ना मला तरी वाटतं आहे जे आत्ता बैलगाडी क्षेत्रातले अध्यक्ष आहेत संदीपभाई माली भोपर यांची आणि दादा सरकार यांची भेट झाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? संदीपभाई माळी जे अखिल भारतीय ठाणे रायगड पालघर मुंबईचे अध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं स्वर्गीय पंढरीशेठ फडके आप्पा यांचे महाराष्ट्रामध्ये अनेक मित्र आहेत, अनेक असंख्य मित्र आहेत. पण मनातल्या गोष्टी ज्यांना सांगायचे त्यामध्ये संदीपभाई माले आहेत, आमचे आनंदराव आप्पा असतील आणि इतर सर्व मित्रपरिवार हे आप्पांचे अतिशय खास प्रत्येकाचं स्थान हे आप्पांच्या हृदयामध्ये. आणि संदीपभाई माळी आज अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो की नियोजनाचा बेताज बादशाह. आपलं नियोजन व्यवस्थित असेल तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. आज मुंबई बैलगाडा क्षेत्र आहे हा संदीपभाई यांच्या अध्यक्षतेखाली जी संपूर्ण कमिटी आहे, जे सर्व सदस्य आहेत ते तन मन धनानं स्वतःला झोकून देतात आणि एक शिस्तबद्ध मुंबईला शिस्त लावण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर आज संदीपभाई आणि संपूर्ण टीमला लावलं आहे. मी दादा सरकारच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि संपूर्ण टीमला अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड पालघर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणखी ना ज्याप्रमाणे दादा सरकारचं आता जो ब्रँड आहे त्याच्या सर्वस्व कोण पाहतं वगैरे कसं काय आता सर्व? दादा सरकार ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ओळख आहे. आज आप्पा गेल्यानंतर हा जो वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं गुरुनाथशेठ फडके यांनी हा वसा आणि वारसा पुढे चालवला आहे. आप्पा नव्हते, ते विचार होते आणि ते विचार आज आम्ही घेऊन पुढे चाललो आहे. आणि याचं सर्वस्व आज जी खंबीर कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका जर कोणाची असेल तर ती गुरुनाथशेठ फडके यांची आहे. आणखी नाही विचार झालं ना तर त्यांना देखील ना गाड्यांची खूप क्रेज होती. म्हणजे जसं शर्तीतल्या गाड्या आल्या तसं त्यांना दुसऱ्या गाड्यांची पण क्रेज होती. आता या ठिकाणी ना सर्व दादाच्याच गाड्या आहेत, सगळ्या 10 नंबरवाल्या गाड्या आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही जसं बैलगाडी क्षेत्रामध्ये जी क्रेज आहे तशा पद्धतीनं दादा सरकारला या 4 व्हीलरची क्रेज आहे. आणि ही जी क्रेज आहे ना खऱ्या अर्थानं ही आप्पांपासून सुरुवात झालेली आहे. कारण तुम्हाला माहीत असेल आप्पा ज्याला शर्यतीमध्ये जायचे एक गोल्डन मॅन म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती, एक वेगळी छाप होती. आणि ते मैदानावर गाडीवर बसायचे, ती गाडी किती महाग होती हे कधी बघत नव्हते. तर चाहता वर्ग आल्यानंतर ते गाडीवर बसवायचे आणि सेल्फी काढायचे. त्यामुळे ही आप्पांची परंपरा होती की त्यांना हा शौक होता गाडीचा आणि तीच परंपरा आज गुरुनाथशेठ फडके आणि दादा सरकार पुढे चालवतोय. आणखी विचार झाला ना मला तरी एक जुनी आठवण काढायची झाली ना तर कुठेतरी मला आठवत असेल एक शेलूचा मैदान झाला त्यावेळेस कसं पहिले स्टार्टिंगला बॅरिकेड एवढे नव्हते पूर्ण तर ना पब्लिक खूप आतमध्ये यायची. तर त्यांनी उपाय म्हणून ना मला तरी आठवतो 1 किलोमीटर लांब दोर आणलेला. अक्षरशः म्हणजे हे काम फक्त दादा सरकारच करू शकतो मैदानात. नक्की आप्पांचे जे विचार होते ना फार वेगळे होते. म्हणजे त्यावेळेचा जे मैदान असायची संपूर्ण पब्लिक म्हणजे बैल जिथून पळायचा तिथे पब्लिक म्हणजे बैल पाळताना पब्लिकचा हात लागायचा. अशा अवस्थेमध्ये मग आप्पांनी बघितलं की कुठेतरी गोरगरीब शेकडे मालकाचं नुकसान होतंय. कारण बैल पब्लिकमुळे आतमध्ये जायची आणि शर्यत हारायची. त्यामुळे मग आप्पांनी तो त्याला दोर नेला होता आणि मग दोन्ही बाजूंनी तो दोर फिरवला होता. म्हणजे जी संकल्पना होती आप्पांची की ती संकल्पना आज सत्यात उतरली. आणि आज मी मागाशी जसा उल्लेख केला
की आज संघटनेच्या वतीनं आयोजकांना बॅरिकेड लावण्याची जी म्हणजे विनंती केली आणि त्यानंतर मग सर्व ठिकाणी आता आपण बघतोय की बॅरिकेड आहे, त्यामुळे बैल खुल्ला पळतो आणि सहजासहजी एखाद्या गरीबाचा बैल हरत नाही. आणखी विचार झाला ना तर त्यांना ना नेहमी म्हणजे एक 26 जानेवारीचा मानाचा मैदान म्हणजे कुठेतरी जे पश्चिम महाराष्ट्रात हिंदकेसरी मैदान होतात त्याप्रमाणे मुंबईमधला जर खूप मोठा मैदान म्हटलं तर 26 जानेवारी पारंपरिक पद्धतीने आलेलं मैदान आहे. त्या मैदानाला आप्पांची नेहमी उपस्थिती असे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आप्पा आणि 26 जानेवारीचं मैदान अर्थात देसाई गाव यांचं एक वेगळं नातं होतं, म्हणजे भावाभावाचं नातं होतं आणि पारंपरिक अड्डा असल्या कारणानं ती देसाई गावची कमिटी आप्पांकडे यायचे, आप्पा त्यांच्याकडे जायचे आणि एक सल्लामसलत व्हायचा, विचारानुसार तो अड्डा व्हायचा आणि तो अड्डा एक पारंपरिक होता, नामांकित होता आणि ज्या अड्ड्यामध्ये खेळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर बाहेर राज्यातलीही बैल यायची, त्यामुळे आप्पा आवर्जून 1 नंबरची बैल त्या अड्ड्यामध्ये पाळवायची आणि शक्यतो गुलाल हे आप्पा घ्यायचे त्या अड्ड्यामध्ये. मला ना अजून एक आठवलं मागच्या आठवणीतला, तर आप्पांनी ना एकदा मुलाखतमध्ये म्हटलेले का आम्हाला ना शर्यत करायसाठी आमच्या जी मुलं आहेत त्यांनी पंजाबची बैलं आणलेली, त्यावेळीच 13 लाखाची बैलं पंजाबवरनं आणणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे. नाही, नक्कीच आप्पांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबवरून जो बैल आणला होता धूम त्या बैलाचं नाव होतं आणि त्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं, बिंजोडचं मैदान गाजवलं, 1 नंबरची शर्यत त्यावेळेला त्या धूमनं केली होती. ते सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं त्या पंजाबवरून आणलेल्या बैलाचं आणि त्यावेळेला ती एवढी मोठी रक्कम दिली होती आप्पांनी. खऱ्या अर्थानं आज ती रक्कम करोडांनी आहे. त्यावेळेला आज 15-20 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला, म्हणजे त्यावेळेचा काळ जसं मी सांगतो की पहिले 11,000वर 1 नंबरचं बिंजोडचं नाव असायचं, आज लाखावर आहे. त्या 11,000ची व्हॅल्युएशन आज 1 लाखाची एवढी आहे, म्हणजे त्याचं जे व्हॅल्युएशन ते करोडाने आहे. आणखी विचार आला ना तर या 26ला काय नवीन समीकरण बघता येईल का आम्हाला? 26 जानेवारीला कसा काय एंट्री वगैरे कसा? हा पारंपरिक मैदान आहे. आप्पा दरवर्षी तिथे जायचे, शर्यत करायचे. तशाच पद्धतीने याही वर्षी ज्या नावासाठी दादा सरकार ओळखला जातो ते प्रेक्षकांची जी अपेक्षा असते की दादा सरकार काहीतरी नवीन करेल, ती उत्सुकता जी निर्माण असते, त्यासाठी आम्ही नक्की मैदानामध्ये जाणार आणि एक काहीतरी वेगळं तिथे पाहायला प्रेक्षकांना मिळेल. आणखी विचार झाला ना तर मला ना खूप जणांचे प्रश्न येत होते का दादा या 26ला भुंगा आणि जोही दादा सरकारचा नंदी असेल तर 26 जानेवारीला भुंगा आणि इतर कोणते नंदी दादा सरकारचे पलताना दिसतील का मैदानात? भुंगा बैल हा अतिशय नामांकित बैल आहे. मिलिंद शेठ पाटील, पप्पू शेठ त्या बैलाचे मालक आहेत आणि त्यांचे आप्पांपासूनचे संबंध आहेत, ते आजही गुरुनाथ शेठनी ते संबंध जपलेले आहेत. त्यांचा आणि दादा सरकारचा जो संबंध आहेत किंवा सर्व शेकडेवाल्यांचे एक भावासारखं नातं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रेक्षकांची जी इच्छा आहे की भुंगा आणि दादा सरकारचा बैल एखाद्या अड्ड्यात पाळायला मिळेल का, तर नक्की ती इच्छा प्रेक्षकांची पूर्ण होईल आणि ते बैल नक्की लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील. काल देखील ना बोरवलीचा खूप छान असा मैदान झाला. तुम्ही म्हणजे धावणीतली मला तरी वाटतं आज 1 तारखेला वर्षाची नवीन सुरुवात सर्व बैल मुंबईमध्ये आणलेली आहेत, काय सांगाल? हा जो 16 आहे आजचा 1 तारखेचा हा पारंपरिक आहे. गेले 37 वर्ष झाले आप्पांनी ही परंपरा सुरू केली आहे. महापूजा असते, त्यामुळं दरवर्षी जी बैलं आहेत मग ती घाट माथ्यावर जरी असतील किंवा अन्य ठिकाणी कुठे असतील ती बैलं 1 तारखेला येतात. त्यांचं पूजन होतं कारण ते शंकराचे नंदी आहेत आणि काल विजयाची सुरुवाती झाली. तुम्ही पाहिलं की रोमन गुलाल घेतला मैदानामध्ये, सर्जाचा प्रेक्षकांना फेराही पाहायला मिळाला आणि ही परंपरा आहे ती आज दादा सरकारनं सुरू केलेली आहे. आणखी विचार झाला ना तर ना कसं असतो बैल शर्यतीला येतात, खूप जणांची आवड असते का दादा सरकार मैदानात दिसले पाहिजेत. इतर नियोजन विचार झालं ना तर आज म्हणजे खूप जणांचा म्हणजे आज मी देखील व्हिडिओ काढायला ना तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो का दादा सरकार नक्की किती प्रमाणात दादा सरकारचा ब्रँड कसा आहे आणि काय आहे ते आज आपण दाखवलं या ठिकाणी, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मी मगाशीच म्हटलं की ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ओळख आहे. त्यामुळं हा जो ब्रँड आहे हा आप्पांनी बनवलेला आहे. आम्ही फक्त सर्वजण निमित्त आहोत, दादा सरकार. आणि बिंजोडच्या मैदानामध्ये आम्ही लवकरच सर्वांना दिसणार आहोत. ज्या प्रेक्षकांना असं वाटतंय मनापासून जे प्रेम करतात, आप्पांवर प्रेम करायचं आहे, आज ते प्रेम आम्ही तशाच पद्धतीने सुरू ठेवू आणि लवकरच दादा सरकार तुम्हाला बिंजोडच्या मैदानामध्ये पाहायला मिळतील. आणखी विचार झाला ना तर जे दादा सरकारच्या खांद्याला खांदा लावून असणारे नेहमी विष्णू बाबा, ते देखील आज या शर्यती क्षेत्रामध्ये नाही, पण त्यांची दोस्ती कुठेतरी आठवण होती या दोघांची. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच आप्पांचे जे जुने मित्र होते, मग विष्णू बाबा पडलेगावचे असतील, रामदास शेठ असतील किंवा मोहन शेठ राऊत असतील, हे असे अनेक मोठमोठे शेकडेवाले जे आज आपल्याला सोडून गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधी भरून निघणार नाही आहे. पण त्यांचा वसा आणि वारसा आता त्यांची मुलं चालवतात. जसं गुरुनाथ शेठ फडके आप्पांचा वारसा चालवतात, तशा पद्धतीने हे सर्वजण तो वारसा चालवतात. आणि विष्णू बाबा आणि आप्पा यांची एक अतूट असं नातं होतं, घट्ट मैत्री होती. आणखी विचार झाला ना तर मैदानामध्ये ना आप्पा नसले ना तर कुठेतरी एक मैदानाचा आपण रंग निघून गेल्यासारखा वाटतो. शर्ती क्षेत्र म्हटल्यानंतर जिथे डोळ्याचं पारणं फिरणारे विलक्षणीय असे शर्यत प्रेक्षकांना पाहायचे असते आणि एक विश्वास असतो एखाद्या माणसाबद्दल. जसा आप्पांवर विश्वास होता की आप्पा अड्ड्यात यायलाच पाहिजे, अड्ड्यात आप्पा आल्यानंतर काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, बघायला मिळेल. कारण आप्पांचं वैशिष्ट्य होतं, आप्पा दोन्ही साईडनी खेळायचे. म्हणजे मुंबईमध्ये असं म्हणतात की जो दोन्ही साईडनी खेळतो त्याला बिंजोडचा बेताज बादशाह म्हणतात. तसा आप्पा कधी हार जीतचा विचार करत नव्हते, पण प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते साईड पलटी करून सुद्धा खेळायचे. म्हणून प्रेक्षकांच्या मनावर त्याने राज्य गाजवलं. नक्कीच ना, ज्याप्रमाणे आता घाट माता ज्याप्रमाणे या नंदींनी गाजवलाय त्याचप्रमाणे आता मुंबई बिंजोड देखील गाजणार ही अपेक्षा मला तरी वाटते कुठेतरी. नक्कीच ही रंगदेवता आहे. आज घाट माथ्यावर सर्जा असेल, पक्ष असेल, रोमन असेल, अर्जुन असेल, आमचा ही सर्व जी बैल आहेत त्यांनी घाट माता गाजवलाय. आणि नक्कीच ती सर्व बैल आता येणाऱ्या काळामध्ये मुंबई गाजवण्यासाठी सज्ज असणार आहेत. शेवटी मगाशी मी तुम्हाला म्हटलं की रंगदेवता आहे. इथं हार जीत हा विषय महत्त्वाचा नाही आहे, पण प्रेक्षकांचं मनोरंजन हे दादा सरकारचं स्वप्न आहे. आणखी ना आता तुमच्या दावणीला मी बघितली का 7 नंदी आहेत. प्रत्येकाला ना प्रत्येक हप्त्यातल्या 3 वारी जर दोघा नेला तरी एक नंदी घरी आणणार. दादा सरकारचंच वैशिष्ट्य आहे की मैदानामध्ये उतरल्यानंतर 3, 4, 5 अशा शर्यती होतातच. आज जरी एवढी बैलं असली तरी नियोजनच असं जबरदस्त असतं की याच्या मागचा इतिहास आहे की प्रत्येक अड्ड्यामध्ये गेल्यानंतर 2-3 शर्यती होतात. आजची परिस्थिती तशी नाही आहे का एक शर्यत होणंही मुश्किल आहे, पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा मी सांगितलं की काहीतरी वेगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि नक्की त्या शर्यती प्रेक्षकांना पाहायला मिळतील प्रत्येक अड्ड्यात. आणखी विचार झाला ना आता गावोगावी कशी चित्त्याची भीती आहे सर्वांना, तसंच एक चित्ता आपल्या दावणीमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्जा हा जो बैल आहे ज्याने आता घाट मातामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, आज महाराष्ट्राच्या शर्यती शौकीनांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवलं आहे. सर्जा खऱ्या अर्थानं सर्जाची पहिली सुरुवात श्रीनाथ केसरीला झाली. महाराष्ट्राचा देव बकासूर हा त्याचा गुरु आहे आणि तिथून सुरुवात झाली. कारण बकासूरच्या गळ्यात पडल्यानंतर प्रेक्षकांना माहीत झालं महाराष्ट्राच्या की दादा सरकारचा सर्जा हा पळतोय आणि तेव्हापासून तो नावावर उभा आला आणि त्याने आज संपूर्ण क्रेज तयार केलेली आहे. म्हणजे स्वतःच्या पळण्याच्या जोरावर आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं एक नाव वेगळं दादा सरकारची ओळख निर्माण करून ठेवली. आज जे मुलं देखील मुलाखतमध्ये उभे आहेत त्यांची पण थोडी मला माहिती द्या ना. आज या ठिकाणी आपल्या समवेत आहेत आप्पांचे छोटा मुलगा तनिष शेठ फडके, ज्यांना आम्ही छोटे सरकार असं म्हणतो. आमचा दादा आहे भाऊशेठ फडके यांचा मुलगा आणि सर्व मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतोय की दादा सरकार आणि परिवार याचं एक वेगळं असं प्रेक्षकांच्या बरोबर नातं आहे जे कधीच आयुष्यभर संपणार नाही आहे. आणखी ना आपण जेव्हा मुंबईमधले ना एक मला आवर्जून प्रश्न विचारला झाला
तर मी एक ठिकाणी मुलाखत घेतलेली, मला तरी वाटतं परेश शेठ सोनारपाडा यांची मी मागं मुलाखत घेतलेली. तर ते मला सांगत होते का माझी ना फडके शेठसोबत शर्यत झाली, शर्यत मी जिंकलो, पण मला येताना पनवेलला पोलिसांनी अडवला. पण जरी माझी फडके शेठची शर्यत झाली असली तरी पण फडके शेठनी फोन करून मला परेश शेठला स्वतः फोनवरती त्याला सोडायला लावलं. म्हणजे ही त्यांनी कमवलेली संपत्ती कुठेतरी. नक्कीच परेश शेठ सोनारपाडा याच विभागात ते आले होते शर्यतीनं आणि नेहमी दादा सरकारच्या यांच्याबरोबर भरपूर शर्यती झाल्या. एक प्रेमाची शर्यत असायची, म्हणजे कोणी जिंकला कोणी हारला तरी आम्ही कलिंगड बसून एकत्र खायचो. आप्पा आणि परेश शेठ वगैरे जय शेठ असतील सर्व एकत्र कलिंगड खायचो. पण एक वेळ प्रसंग असा आला होता की पनवेल तालुक्यामध्ये परेश शेठ यांना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर मग आप्पांना समजलं की असं झालंय. त्यावेळेला आप्पाही कसलाच विचार केला नाही, बसून डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले. साहेबांना सांगितलं की हा आमचा शेकडा मालक आहे, तुम्ही काही करा. आप्पांनी त्यांना प्रेमाने सर्व पोलिसांना विनंती केली आणि त्यानंतर काही क्षणातच परेश शेठ यांना तो सोडवला. तो एक वेगळा आनंद आणि वेगळा क्षण होता की तो बैलगाडी क्षेत्र कधी विसरणार नाही. कारण शर्यती तर नेहमी होतात, पण प्रेमाचं जे नातं असतं ते शर्यतींच्या पलीकडचं असतं. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आप्पा आणि परेश शेठ यांनी जो परेश शेठ यांना काढलं होतं ते ज्वलंत उदाहरण. आणखी ना या मुंबईमध्ये खूप सारे चाहता वर्ग खूप आहे. मुंबई झाला, घाटमाता आला, या चाहता वर्गाबद्दल तुम्ही काय बोलाल? आप्पांचा चाहता वर्ग तर त्याचं ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला आप्पा आपल्यातून निघून गेले त्यावेळेला आप्पा काय होते हे आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळाले. कारण संपूर्ण महाराष्ट्राची जनता असेल, या देशाची जनता असेल किंवा आखाती देशामध्ये सर्वांनी घरोघरी म्हणजे लहान मुलं असेल, स्त्री असेल, मुलगी असेल, पुरुष असेल यांनी सर्वांनी आप्पांचे स्टेटस ठेवले होते. हे सर्वात मोठी धनसंपत्ती आप्पांनी कमवली होती. त्याचं एक प्राचित आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं की लोकांचं प्रेम किती होतं आप्पांचं. आणि आप्पा गेल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आप्पांचे श्रद्धांजलीचे बॅनर्स लागले होते आणि कदाचित तुम्ही तो बॅनर तुमच्या गावात लावला होता. आणखी ना एक आजचा एक दिवसाचा योगायोगच बोलायला लागेल. आज वार गुरुवार आणि नवीन वर्षाची सुरुवात आणि साईबाबांचा परमभक्त आप्पा, त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा. आज गुरुवार आहे आणि आज 1 तारीख नवीन वर्षाची सुरुवात होते. आप्पाचं जे नातं होतं खऱ्या अर्थानं म्हणजे आप्पांची जी श्रद्धा होती ती अपार श्रद्धा होती साईबाबांवर. आणि दर 10 दिवसाला आप्पा शिर्डीला दर्शनाला जायचे आणि आप्पांनी हे मंदिरसुद्धा साईबाबाच्या समोर बांधलं. कारण आप्पांचं एक वैशिष्ट्य होतं की घरातून जर निघालो तर पहिलं दर्शन बाबांचं व्हायला पाहिजे, म्हणून साईबाबाचं मंदिरही त्यांनी बांधलं होतं. आज मला तरी वाटतं ना आज संध्याकाळी साईबाबांची पालखी देखील आहे, त्याबद्दल तुम्ही सांगा काहीतरी. संध्याकाळी या ठिकाणी भजन कीर्तन असतो. त्यानंतर मग भजन कीर्तन झाल्यानंतर साईबाबांची पालखी संपूर्ण मंदिराभरी घराच्या भोवती आणि मंदिराच्या भोवती फिरली जाते. तो एक टालकरी, वालकरी आणि मालकरी यांचा एक त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ती पालखी या ठिकाणी फिरत असते. आजचा हा कार्यक्रम त्याच्याविषयी सर्व माहिती त्यांना कसा काय पार पडला, कसं काय? आजचा हा कार्यक्रम जो आहे तो गेली 10-15 दिवस अगोदर याचं नियोजन असतं. प्रत्येकाचं एक काम दिलं असतं, कोणाला कुठलं काम सांगावं लागत नाही आहे. आणि हे जे नियोजन आहे संपूर्ण रात्रभर सकाळ 4 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम, रात्री जे रांगोळी असतील, फूल असतील, जी सजावट आहे ती रात्रभर सुरू असते आणि मग सकाळी पूजनाला सुरुवात होते. खूप छान कार्यक्रम पार पडला मला तरी वाटतं. आज खरं तर म्हणजे या शर्यती क्षेत्रामध्ये खूप आभार मानायला पाहिजे या सर्व छकडा गाडा मालकांचं. कारण का या शर्यती क्षेत्रामध्ये ना भले ते त्यांचा टाईम देऊन, त्यांचा वेळ देऊन खूप जणांचं मनोरंजन करतात. खूप जणांना आत्ता मला तरी वाटतं ना आत्ता शर्यती हा टॉपिक खूप ट्रेंडिंगला चालू आहे. काय बोलाल त्याबद्दल? नक्कीच आज शर्यती क्षेत्र हा जगाच्या पटलावर आला आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी तुम्हाला सर्व युट्यूबर्सवाल्यांना देईन. कारण तुम्ही हा शेतकऱ्याच्या मुलाचा खेळ, हा मातीतला खेळ आहे.
तो जगाच्या पटलावर आणला आहे, म्हणजे जगाच्या घरोघरी हा खेळ पोचवला आहे. याबद्दल मी संपूर्ण जेवढे या महाराष्ट्राचे आणि देशाचे युट्यूबर्स असतील त्यांना मी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देईन. दादा सरकारच्या वतीनं मी संपूर्ण युट्यूबर्सना पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देईन. आणि जे शेकडे मालक आहेत की आज आपल्या मुलावर जसं प्रेम करतात ना तसं बैलावर प्रेम करतात. मग जी शेकडे मालक आहेत हे जे जरी प्रेक्षकांचं मनोरंजन होत असेल तरीसुद्धा त्यांचे सर्व दुःख सुख विसरून जेव्हा बैलाजवळ जातात तेव्हा कितीही टेन्शनमध्ये माणूस असतोय हे सर्व विसरून जातात. आणि मी नक्की सांगेन की हे फार महत्त्वाचं आहे.